मी संख्ये पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील देशाच्या महाराष्ट्राचा आवाज खणखणीत उठवणारे आपले खासदार डॉक्टर अमोल व्यासपीठाचे सगळे मान्यवर सरकारी मंजुरी एका चांगल्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्यासाठी आज हा सोहळा या ठिकाणी घेतला. हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ मी आता शाळा सविस्तर वाचला नाही, पण त्या काळामध्ये संपूर्ण देश नाही संपूर्ण विश्व हे संकटात सापडलं होतं. लोकांचा जीव गेलेला होता. कुटुंबातले लोकसुद्धा एकमेकाला ओळख येत नव्हते. आणि अशा काळामध्ये या संकटग्रस्त माणसाला एक आधार देण्याच्यासाठी एक स्वतंत्र केंद्र उभं करून वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांची मदत घेऊन त्यांची सेवा करण्याच्या संबंधीचं अत्यंत मोलाचं काम हे सुरेश निळेसंतांनी केलं. मी ऐकून होतो आणि एक दिवशी बघायला गेलो. 30,000 पेशंट बरे करून पाठवायचे ही काही लहान गोष्ट नाही. आयुष्यामध्ये तुम्हाला काय वाटेल ते मिळेल, तुम्ही मोठे व्हाल, तुम्हाला पदं मिळतील, पण 30,000 लोकांचे अश्रू आणि त्यांचे तुमच्याबद्दलच्या सद्भावना माझ्या मते तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई आणि सगळ्यात मोठा हा ठेवा. मी बघत होतो की हजारो लोक त्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी निरनिराळे संख्ये तिथेच राहतात, लोकांची सेवा करतात, त्यांना धीर देतात. हे गृहस्थ त्या काळामध्ये घरीही गेले नाही. ही सेवा करण्याच्यासाठी जे जे काही करता येईल ते काम त्यांनी त्या काळामध्ये केलेलं होतं. आणि खरं म्हणजे तर त्यावेळेला माझ्याच नाही अनेकांच्या अंतःकरणामध्ये ही भावना झाली की या देशाच्या लोकप्रतिनिधींनी लंकेंनी ज्या पद्धतीने सेवा केली त्याच्या 10% सेवा जरी जनतेची केली तर या देशाचं दुर्भिक्ष या देशाच्या अनेकांच्याही ह्या उद्ध्वस्त झाल्याचं झालं आहे. एका सामान्य कुटुंबाची व्यक्ती आधी तालुका थोडासा गमतीचा. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अहमदनगरचं योगदान होतं. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आणि नंतर पुरोगामी विचाराच्या ज्या चळवळी झाल्या त्याच्यामध्ये फाळणे होते. पण फाळणेचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, लोकांच्या हाताला काम. हजारो लोक मुंबईमध्ये कष्ट करण्याच्यासाठी जातात. त्या परिस्थितीमध्ये काहीतरी बदल करणं आणि हे सगळं काम लोकप्रतिनिधी म्हणून निळेसंतांनी आपल्या खांद्यावर घेतलं. आणि लोकांनी निवडणुकीच्या कालखंडामध्ये मी एकच मतदारसंघ असा पाहिला की ज्या ठिकाणी लोक मतही देत होते आणि पैसेही देत होते. कुठे निवडणूक पाहिली नव्हती. अनेक वेळेला आम्ही चर्चा करतो निवडणूक खासदारची असते, पण लंकेंचं उलट आहे.
त्यांची खर्चाची नाही, त्यांची जमेची आहे. आणि ते जमा झालेलं घरात ठेवत नाही, लोकांच्यासाठी वापरतात आणि त्यामुळे ते आणखी मिळतं. या पद्धतीनं आज त्या ठिकाणी काम करण्याचा उद्देश करार त्यांनी केला. कारणे बदलते, उद्योगधंदे वाढते, छोटे मोठे व्यवसाय वाढते, लोकांच्या जीवनात बदल होतो आहे. आणि हे बदल पाहिल्याच्या नंतर माझ्यासारख्याला आनंद होतो की आपला एक सकाळी की सवन जीवन संकटात असलेल्या लोकांचा बदलतो आहे आणि तो बदल आज त्या ठिकाणी बघायला मिळतो आहे. माझी फाळणेकरांना आणि बाकीच्या सरकारांना आग्रहाची विनंती आहे की असेल नसेल तेवढी सगळी ताकद शक्ती तुम्ही यांच्या पाठीशी उभी करा. आणि याच्यातून जे घडेल ते व्यक्तींची यांच्या स्वतःचं हिताचं नाही, स्वार्थाचं नाही, सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्याच्यासाठी हे काम यांच्या हातून घडेल. आणि ते घडण्यासाठी तुमची माझी सगळ्यांची शक्ती आणि साथ ही त्यांना राहील एवढंच खाली या ठिकाणी सांगतो. आज त्यांनी सांगितलं की विचारधारा स्वीकारली, याच्यात नवीन काही नाही. विचारधारा हीच होती, त्या विचारधारेनेच ते जात होते. निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही प्रचंड मतं त्यांना दिली, त्याचं कारण त्या विचारधारेला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते. आणि म्हणून विचाराने काम करणारा, जनतेच्यासाठी वेळ देणारा, व्यक्तिगत स्वार्थाचा व्यक्तिगत विचार न करणारा असा हा नेता तुम्हा सगळ्यांना मिळतोय. त्याचा आनंद आणि अभिमान आपल्या सगळ्यांना आहे. त्यांना मी अंतःकरणापासून शुभेच्छा देतो. त्यांचं हे जो ग्रंथ लिहिलं आहे त्याचं प्रकाशन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो. माझे 2 शब्द संपत.